इंदसदवंदियाणं तिहुवणहितमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 13 नंबरची गाथा बघत होतो आपण। 12 गाथा झाल्या होत्या। 12व्या गाथेमध्ये थोडंसं प्रकरण आपल्याला खुलासा मिळाला म्हणून वाचत होतो की पर्यायाच्या द्रव्यामध्ये कुठला अभाव असतो किंवा दोन पर्यायांचा परस्परामध्ये कुठला अभाव, दोन द्रव्यांचा परस्परात कुठला अभाव, ह्याच्यासाठी थोडंसं हे विषयाच्या बाहेर गेलो होतो। म्हणजे या गाथेमध्ये नाही आहे त्याचा काही खुलासा, पण द्रव्याला सोडून पर्याय नसते आणि पर्यायाला सोडून द्रव्य नसतं हे सांगितलं गाथेमध्ये। मग दोन पर्यायांमध्ये कोणता अभाव असतो हे समजण्यासाठी म्हणून आपण थोडं विस्तार वाचला होता। तर आता याच्या पुढच्या गाथेत सांगत होते द्रव्य आणि गुणांचा अभेद असतो। जसं द्रव्य आणि पर्यायामध्ये अनित्य तादात्म्य संबंध आहे, तसं द्रव्य आणि गुणामध्ये कुठला संबंध आहे? नित्य तादात्म्य संबंध आहे। म्हणजे काय असतं? गुणाला सोडून द्रव्य नाही, द्रव्याला सोडून गुण नाही। हां, म्हणजे तदात्म शब्द सांगतो ना, आत्मरूप म्हणजे स्वभावरूप। मग जे कोणी आहे त्याच्या आत्मरूप, पुद्गल असेल तर पुद्गलाच्या तदात्मरूप, जीव असेल तर जीवाच्या स्वरूप रूप। समजलं का काय सांगायचं आहे? तादात्मिक संबंध म्हणजे काय? तदात्म म्हणजे आत्मा नव्हे, आत्म म्हणजे स्वरूप। मग तत्स्वरूप असणं ह्याला म्हणायचं तादात्म्य। जसं की द्रव्य आणि गुणांचा नित्य तादात्म्य सांगताना जीव आणि चैतन्य किंवा ज्ञानदर्शन गुण ह्यांच्याशी तदात्मरूप संबंध असतो। आणि जेव्हा पर्यायाचं सांगणार त्यावेळेस द्रव्य आणि पर्यायामध्ये अनित्य तादात्म्य संबंध असतो। म्हणजे पर्याय नष्ट होते तर द्रव्य नष्ट होत नाही। पर्याय नित्य असते पण द्रव्य नित्य असतं, अशा रीतीने। तुम्ही इथं थांबणार आहे आता, वर नाही आहे तुम्हाला, चालत नाही होय। तर 13व्या गाथेमध्ये काय सांगितलं? दव्येन विणाण गुणा गुणेहिं दौवं विणाण संभवति अवधिरिक्तो भावो दौवगुणाणं हवदितं माम्। इथे आहे की मामा? काय सांगितलं? द्रव्येण विणा गुणान संभवती। द्रव्याशिवाय गुण नसतात। पुढं सांगा, अर्थ कळायसारखं आहे। गुणेहिं दौवं विणान संभवती, द्रव्याशिवाय गुण संभवत नाही, गुणांशिवाय द्रव्य संभवत नाही। आता पुढच्या याच्यात घेतलं ना, द्रव्याशिवाय गुण नाहीत आणि गुणांशिवाय द्रव्य संभवत नाही। का? अव्यतिरिक्त भाव म्हणजे द्रव्य आणि गुणांचा अव्यतिरिक्त भाव आहे। म्हणजे काय म्हणायचं? ते दोन्ही परस्पराला सोडून राहत नाहीत, अव्यतिरिक्त असतात। म्हणजे अभिन्न असतात, अभेदरूप असतात, एकरूप असतात। तर ह्याची टीका बघायची होती आपल्याला। काय सांगितलं? कोणाचं खंडन होतं मागच्या गाथेमध्ये आणि या गाथेमध्ये? कोणाचं खंडन केलं गेलं? द्रव्य आणि पर्याय ह्यांचा तादात्म्य संबंध असतो, हे कोणासाठी सांगितलं? काय सांगितलं होतं? काल वाचलं होतं ना आपण मामा, मी जीवद्रव्य आणि आता माझी पर्याय अल्पज्ञ आहे किंवा संसारी आहे, ही माझी आत्ताची पर्याय आहे। तर द्रव्य आणि पर्याय यांचा संबंध असतो परस्पर। द्रव्य आणि पर्याय यांचा संबंध आहे हे कोणासाठी सांगितलं? कुठल्या मतवादीचं खंडन होतं याच्यातून? बोला। बौद्धांचं। बौद्ध। कारण बौद्धांनी काय केलं? पर्याय रूपच द्रव्य मानलं। मग ठीक आहे, सांख्य सुद्धा म्हणू शकता, कारण सांख्यांनी फक्त द्रव्य मानलं।
दोन मतवादी बसलेत एक माझ्यासमोर. समवाय संबंध देखील मानला ना, समवाय संबंध. ते समवायवाले पुढच्या गाठ्यात. वैशेषिक म्हणजे वैशेषिक प्रदेशभेद मानतात ते त्यांचं खंडन पुढं होईल. म्हणजे इथं सांगायचंय द्रव्य आणि पर्यायाला सोडून द्रव्य नसतं असं म्हणलं ते कोणासाठी? बौद्धांसाठी. पर्यायाला सोडून द्रव्य नसतं. म्यूट मध्ये मला ऐकायची शक्ती नाही. दोन्ही ना. आता तुम्ही काय म्हटला, सांख्य थांब की, फक्त हे बघ द्रव्य थोडस मानते. विचार करू की आपण, म्हणजे ते तर त्यांनी दिलं नाहीये, पण पर्यायाला सोडून द्रव्य नसतं आणि द्रव्याला सोडून पर्याय नसते. आता हे दोघांमध्ये पण थोडासा डिफरन्स होईल. भाव तेच हा, येणार पण नित्य तरी सुद्धा अनित्य. द्रव्याला सोडून पर्याय नसते आणि पर्यायाला सोडून द्रव्य नसतं. मुख्यता कोणाची आहे त्याच्यासाठी तसं बघितलं तर हा. समजतंय. द्रव्याला सोडून पर्याय नसते असं म्हणताना बौद्धांना सांगितलं नुसती पर्याय नसते तर पर्याय द्रव्याबरोबर असते. हा. त्यामुळे हे बौद्धांचं खंडन होईल. आणि पर्यायाला सोडून द्रव्य नसतं हे सांख्यांसाठी होणार, कारण सांख्यांनी फक्त द्रव्य मानलं, पर्याय मानली नाही. म्हणून सांगितलं की द्रव्य आणि पर्याय यांच्यामध्ये अव्यतिरिक्त भाव आहे. तसं आता इथं द्रव्य आणि गुणांचा संबंध सांगितला. द्रव्याशिवाय गुण नाहीत आणि गुणाशिवाय द्रव्य नाही. मग हे कोणासाठी झालं? द्रव्य आणि गुण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात असतात का एका क्षेत्रात असतात? एकाच क्षेत्रात. एका क्षेत्रात आहेत. मग ज्यांनी असं मानलं की द्रव्य वेगळीकडे आहे, गुण वेगळीकडे आहेत, पर्याय वेगळीकडे असते, त्यांचा आधार वेगळा वेगळा असतो, त्यांचा एकमेकांशी संबंध नसतो, असं ज्यांनी मानलं अशा वैशेषिकांचं खंडन झालं ह्याच्या निमित्तानं. द्रव्याशिवाय गुण नाहीत आणि गुणाशिवाय द्रव्य संभवत नाही. त्यामुळे या दोघांमध्ये अव्यतिरिक्तपणा म्हणजे अभिन्नपणा आहे हे समजतं. जरी अनन्यभूत म्हटलं तरी सुद्धा एक रूप सांगायचंय आणि अव्यतिरिक्त म्हटलं तरी सुद्धा एक रूप सांगायचंय. परस्परापासून ते भिन्न भिन्न नाहीत. मग द्रव्य गुण असू देत किंवा द्रव्य पर्याय असू दे, दोघांचाही अर्थ एकच लागतो. म्हणजे ज्यांनी त्यांचं त्या सर्वांचं प्रदेश भिन्न मानले त्यांच्यासाठी हे सांगावं लागलं. ऍक्च्युली जैनांसाठी काय सांगायची आवश्यकता नाही पडणार आहे, कारण जिन धर्मामध्ये तर द्रव्य गुण पर्यायांना एक वस्तू मानलेला आहे. त्यामुळं द्रव्याला सोडून तिथं कधी गुण आणि पर्याय नसतात. चला, तर नय लावले होते का आपण मागच्या वेळी? द्रव्याची पर्याय म्हटलं तर कुठला नय? द्रव्याची पर्याय असं म्हटलं तर कुठला नय लागतो? का विसरलं सगळं? अनुपचारित असद्भूत. का द्रव्याची पर्याय म्हणले मी, दोन द्रव्याची थोडी म्हणले. तिकडं लावा 7 नंबर चार्ट मध्ये. 7 नंबर. अभेदोपचार. हा, अभेदोपचार द्रव्याचे पर्याय नाही, चूक पर्याय वाले द्रव्य. चूक. द्रव्याची पर्याय म्हणले मी, नाही सांगायचंय तुम्हाला. भेदवृत्ती. हा, भेदवृत्ती नय झाला हा, कारण फक्त पर्यायाला वेगळं काढून कथन करतो तो भेदवृत्ती नय असतो. आणि पर्यायवाला द्रव्य म्हणला तर तिथं अभेद झाला, तो अभेदोपचार नय होणार. आता द्रव्याचे गुण म्हणल्यावर कुठला नय? भेदोपचार. हा, गुण स्वतंत्र सांगितले ना, त्यामुळे भेदोपचार नाही झाला. आणि गुणवान द्रव्य म्हटलं तर अभेदवृत्ती. अभेदवृत्ती झालं, बरोबर. आणि इकडे सांगा, द्रव्याचे गुण म्हणताना कुठला नाही होणार या चार मध्ये, सद्भूत असद्भूत मध्ये? बोला रेखा काकी. औपचारिक सद्भूत.
नाही, ती पर्याय झाली. मी गुण विचारले. द्रव्याचे अच्छा, गुण गुण म्हटलं तर तर अनुपचारित सद्भूत. हा, अनुपचरित सद्भूत झाला. आणि द्रव्याची पर्याय म्हटला तर उपचरित सद्भूत होणार. असं समजून घ्या. फक्त नये कशासाठी समजून घ्यायचे, आपली काय वस्तू आहे हे समजण्यासाठी. आपण शरीराला माझं म्हणतोय, शरीर कोणाचं आहे? शरीर कोणाचं आहे? माझंच आहे की कोणाचं आहे? मग याला माझं म्हणतो ना, तोपर्यंत तुम्ही दोन द्रव्यात अडकलाय. कारण हे पुद्गलाचं आहे, माझं नाही आहे. म्हणून सांगताय ते वेगवेगळं जाणण्यासाठी नाही समजून घ्या. हे कोणाची पर्याय आहे? हा, सोडा बघू. सोडणार काय? सोडणार काय? तुमचं कुठे आहे मग? तुमची जर नाही आहे तर तुम्ही का सोडत नाही ती पर्याय? का धरून बसलाय माझं शरीर म्हणून? धरलाय ना मग? कारण ह्याच्यामध्ये आपण एकत्व करतोय आणि हेच माझं स्वरूप मानतोय. म्हणून सांगतायत काय, भेद विज्ञान करण्यासाठी दाखवलं की शरीर ही पुद्गलाची पर्याय आहे, जीवाची नाही. चला, द्रव्य आणि गुणांचा संबंध काय आहे हे सांगायला लागले. संस्कृत वाचताय काय? अत्र द्रव्य गुणानाम अभेदः निर्दिष्टः. हा, येथे द्रव्य आणि गुणांचा अभेद सांगतात. द्रव्य आणि गुणामध्ये अभेद आहे. असं होत नाही की द्रव्य आहे पण गुण नाही, गुण आहे पण द्रव्य नाही, असं होत नाही. म्हणून द्रव्य आणि गुणामध्ये अभेद आहे असं सांगतायत. पुद्गल पृथक भूत स्पर्श रसगंध वर्ण वद द्रव्येण विना न गुणा वत संभवती. वाचलं तुम्ही? पुद्गल पृथक भूत स्पर्श रस गंध वर्ण वत द्रव्येण वाचलं की विना न न गुणाः गुणा संभवन्ति. संभव. काय सांगायला लागले? पुद्गलाचे गुण कोणते मामा? पुद्गलाचे गुण कोणते माहिती आहेत? माहिती आहे की तुम्हाला? माहिती आहे. हा, स्पर्श, स्पर्श रस, गंध आणि वर्ण. हे पुद्गलाचे गुण आहेत, जीवाचे नाही आहेत. मग जसं पुद्गलापासून पृथकभूत स्पर्श रस गंध वर्ण नसतात, त्याप्रमाणे द्रव्याशिवाय गुण संभवत नाहीत. का सांगितलं पुद्गलाचं उदाहरण? तुम्हाला तर जीवाशी प्रयोजन आहे. जीवाला दाखवायला पाहिजे तो पुद्गलाला का दाखवलं? पुद्गलाचे गुण आपल्याला ते पुद्गलापासून भिन्न जास्त नाहीत. ओळखीचं. मला म्हणा. मला 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 जास्त ओळखीचं पुद्गल आहे. कारण पुद्गलाशिवाय मी जगतच नाही. सगळीकडे आपलं पुद्गलानेच धरून व्यापार आहे आणि त्या पुद्गलाचाच अतिपरिचय आहे. म्हणून अपरिचिताकडे नेण्यासाठी परिचिताकडून नेतात. पुद्गलाचे गुण जसं पुद्गलापासून वेगळे राहत नाहीत, तसं द्रव्याशिवाय गुण राहत नाहीत. मग ते कुठलं द्रव्य? जीव द्रव्य आहे. त्या जीव द्रव्याशिवाय गुण त्याचे वेगळे नसतात. पुढं ततः द्रव्य गुणानाम अपि देश वशात. मधलं वाक्य राहिलं. स्पर्श रस गंध वर्ण पृथक भूत पुद्गलवद गुणैहि विना द्रव्यम न संभवती. उलट लावायचं. आता पहिल्या वाक्यात काय लावलं? पुद्गलाला सोडून स्पर्श रस गंध वर्ण नसतात. इथं सांगतायत स्पर्श रस गंध वर्णाला सोडून पुद्गल द्रव्य नसतं. का असं सांगावं लागलं? दोन दोन वेळी सांगायचं काय गरज पडली? ते दोन्ही एकच आहेत हे सांगण्यासाठी. मग दोन्हीचा दोघांमध्ये अर्थ भेद एकच नाही. निघतो की. दोनदा का सांगितलं एकच वाक्य? आहेत असे मतवादी, त्यांचं खंडन करण्यासाठी. कोणी पुद्गलाला सोडून स्पर्श सगंध वर्ण मानतं, कोणी स्पर्श सगंध वर्णाला सोडून पुद्गल मानतं. असे वेगवेगळ्या मतांचं खंडन करण्यासाठी उदाहरण देऊन सांगितलं की हे द्रव्याशिवाय संभवत नाहीत. हे गुण जसं पुद्गला शिवाय द्रव्य संभवत गुण संभवत नाही त्याचे, आणि गुणांशिवाय ते पुद्गल द्रव्य संभवत नाही, तसंच गुणांशिवाय म्हणजे जीवाचे जे ज्ञान आदी गुण आहे त्यांच्याशिवाय जीव संभवत नाही आणि जीवाशिवाय ज्ञानादी गुण संभवत नाही.
तसंच ततः इतर इतर द्रव द्रव्यांशी पण लावा. आता इथं विशेष गुणांची चर्चा करायची जेव्हा अविनाभाव संबंध लावतो तेव्हा. कारण अस्तित्व गुणाशिवाय जीव आहे का? नाही. नाहीये. पण जीवाशिवाय अस्तित्व गुण आपला सोडून दुसऱ्याच आहे, पण आपल्याला सोडून म्हणजे नाहीच आहे. म्हणून तिथं लावताना विशेष गुणांचा संबंध लावा. आता तिथं नाही सांगितलं तसं, पण अविनाभाव सांगतोय त्यावेळेस जर भेद करून सांगितले द्रव्य आपण, तर सामान्य द्रव्याशिवाय गुण संभवत नाहीत हे म्हणताना सगळ्या द्रव्यामध्ये जाईल. पण जीवाशिवाय ज्ञान संभवत नाही, ज्ञानाशिवाय जीव संभवत नाही, हे अन्यथानुपपत्ती लक्षण झालं. पण अस्तित्व गुणाशिवाय जीव संभवत नाही हे ओके, पण जीवाशिवाय अस्तित्व गुण अन्य द्रव्यांमध्ये पण आहे. म्हणून सांगितलं जेव्हा लावतो त्यावेळेस तिथं त्याचा जिथं नित्य तादात्म्य रूप संबंध आहे त्याच द्रव्यांचा त्याच्याशी संबंध लावा. ततः द्रव्य गुणानाम अपि, लॉक आहे आवाज. ततः द्रव्य गुणानाम अपि आदेशवशात कथंचित भेदे कथंचित भेद घ्यायचं का? भेदे कथंचित भेदे अपि एक अस्तित्व नियतत्वात् अन्योन्य अन्योन्य अजहत अजहत वृत्तीनां वस्तुत्व वस्तुत्वेन 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 अभेदः इति. भेदः ततः म्हणजे म्हणून द्रव्य गुणांचा देखील आदेशवशात म्हणजे कथन करण्याच्या अपेक्षेने कथनचित भेद असताना सुद्धा कोणामध्ये हो बोला, दीपाली पेन आहे का समोर? कोणाच्यात भेद असताना सुद्धा द्रव्य आणि गुणांमध्ये, द्रव्य आणि गुणांमध्ये कथनचित भेद असताना सुद्धा एक अस्तित्वाने नियत असल्यामुळे, म्हणजे त्यांचं अस्तित्व एक आहे, जीवाचं आणि ज्ञानादी गुणांचं अस्तित्व एक आहे, त्याने ते रचित असल्यामुळे अन्योन्य अजहत वृत्तीनाम म्हणजे काय, मागच्या गाथीत पण आले होते हे वर्ड्स. अन्योन्य म्हणजे परस्पर, अजहत वृत्ती म्हणजे अजहत वृत्ती म्हणजे काय, एकमेकाला न सोडता राहू शकत नाहीत. अजहत वृत्ती म्हणजे एक, जहत म्हणजे सोडणं, अजहत म्हणजे न सोडता ज्यांची वृत्ती असते, अशी परस्परांची अजहत वृत्ती असणाऱ्यांचं वस्तुरूपाने अभेदच आहे. म्हणजे द्रव्य आणि गुणांचं परस्पर अभेद आहे, कारण ते एकमेकांना सोडून राहू शकत नाहीत. म्हणजे अजहत वृत्ती म्हणजे अविनाभाव पण म्हणू शकतो ना आपण, असं म्हणा. परस्पराला सोडून जे नाही राहू शकत त्यांना म्हणलं, हे सगळे शब्द वापरले त्यालाच येतील. अनन्यभूत आहेत, अव्यतिरिक्त आहेत, अजहत वृत्तीवाले आहेत, अविनाभाव संबंधवाले आहेत, परस्पराला ते न सोडता राहू शकत, परस्पराला सोडून राहू शकत नाहीत. परस्पर एक दुसऱ्याच्या कारणाने आहेत, म्हणून द्रव्य आणि पर्यायाप्रमाणे द्रव्य आणि गुण यांचा वस्तुरूपाने अभेद आहे, अर्थात ते दोन्ही एकच वस्तू आहेत. द्रव्य आणि गुणामध्ये कुठल्या अपेक्षेने भेद आहे, कुठल्या अपेक्षेने अभेद आहे? गुणांचं प्रत्येकाचं कार्य वेगळं, ह्या अपेक्षेने भेद आहे, पण प्रदेश अपेक्षेने अभेद आहे. द्रव्य आणि गुणामध्ये भेद का? संज्ञा लक्षण हे प्रयोजन. सांगायचं. संज्ञा लक्षण आणि प्रयोजनाच्या अपेक्षेने भेद आहे आणि प्रदेशाच्या अपेक्षेने अभेद आहे. काय म्हणले मामा? द्रव्य आणि गुण म्हणजे जीव आणि ज्ञान ह्यांच्यामध्ये भेद आहे का? तर आहे. का आहे? कारण जीव, द्रव्याची संज्ञा जीव आहे, जीवाला जीव म्हणलं जातं, जीवाला ज्ञान नाही म्हणलं त्यावेळेस.
त्यामुळं संज्ञा वेगळी आहे. द्रव्याची संज्ञा द्रव्य आणि गुणांची संज्ञा गुण आहे, म्हणून संज्ञा अपेक्षेने भिन्नता आहे. लक्षण, द्रव्याचं लक्षण वेगळं आहे आणि गुणांचं लक्षण वेगळं आहे. बघितलं होतं आपण. द्रव्य म्हणजे अनंत गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात आणि गुणाचं लक्षण म्हणजे जे द्रव्याच्या सर्व भागात सर्व अवस्थेत राहतात त्यांना गुण म्हणतात. ते लक्षण वेगळं आहे. प्रयोजन पण वेगळं वेगळं आहे. जेव्हा द्रव्य सांगणार त्यावेळेस ते अनंत गुणांचं पिंड आहे आणि गुण हे स्वतंत्र एक एक पण राहू आहेत, त्यांचं कथन केलं जाऊ शकतं, पण द्रव्य हे गुणांशिवाय सांगितलं जाऊ शकत नाही. प्रयोजन त्याचं वेगळं वेगळं सिद्ध होणार. म्हणून कथनचित भेद आहे तर संज्ञा लक्षण प्रयोजन आधीच्या अपेक्षेने. तसंच संख्या पण वेगवेगळी आहे. द्रव्याची संख्या एक आहे तर गुण किती असतात द्रव्यामध्ये मामा? एका द्रव्यात किती गुण? असं म्हणजे अनंत. हा, म्हणजे कुठल्या द्रव्यामध्ये? केवली भगवंतांमध्ये. केवलींमध्ये किती गुण? अरिहंतांमध्ये, सिद्धांमध्ये किती गुण आहेत? घाबरू नका, तेवढेच आहेत. अनंतच अनंतच आहेत. का घाबरायला? आणि तुमच्यात किती आहेत? अनंतच अनंतच आहेत. तर अनंत गुणांचा पिंड आहे द्रव्य म्हणजे. काय कमी नाही आपण सिद्ध आहे याचा अनुभव करायचा. त्यामुळं काय हे शरीर काय करताय? आपल्याला नष्ट होणार आहे. म्हणून आम्ही महाराजांचे लेख वाचायलोय तर वीरसागर महाराज तर त्यांनी सांगितलं, म्हणले तुम्ही शरीर निर्बळ झालं, शरीरामध्ये कमजोरी आली तर काय विचार करता? आपलं आयुष्य संपलं, आपलं सर्वस्व संपलं. तर महाराजांनी सिद्ध करून दाखवलं, शरीराची शक्ती म्हणजे माझी नाहीये. माझं मनोबल इतकं जबरदस्त आहे, माझी आत्मिक शक्ती इतकी मस्त आहे, काय त्या शरीराचं काय पण होऊ दे, असं त्या शरीराला जिंकलं महाराजजींनी. आणि आपल्या इच्छापूर्वक त्यांनी मरण साधलं. म्हणजे शरीराने सोडायच्या आधी शरीराला सोडलं. असं आपण कधी सोडायचं का? शरीराने सोडायचं तुम्हाला असं. म्हणजे विचारातून स्ट्रॉंग व्हायचं. जरी आपल्याला हे शरीर आता सोडावं लागलं तरी सुटू देत, मला त्याचं भय नाही ना. खरं खरं संस्कार करा हे आपल्यावर. मी तर शरीरी आत्मा आहे, काय मला या शरीराची देणं घेणं? पुढच्या भवात गेलो तर हे शरीर राहणार आहे का? तिथं गेल्यावर तिथल्या संयोगामध्ये रमणार, तिथलं शरीर चांगलं वाटणार. इथं असेपर्यंत याला आपण कवटाळून बसलोय हे माझं. म्हणून भेद विज्ञान करा. जसं द्रव्य पर्याय द्रव्य गुण कथनचित भिन्न आहे, तसं हे शरीर आणि मी जीव ह्याच्यामध्ये तर सर्वथा भेद आहे. कुठल्याही अपेक्षेने अभेद नाहीच. ते म्हणजे मी नाही, मी म्हणजे ते नाही. द्रव्य और गुण का तादात्म्य और अविनाभाव. द्रव्य के बिना गुण नहीं होते, इसी प्रकार गुणों के बिना द्रव्य संभव नहीं है. यो द्रव्य और गुण में परस्पर भेद है. द्रव्य यानी अखंड वस्तू, पूर्ण वस्तू, जो त्रिकाल रहता है. आपण बहुतेक भेद काढलं होतं ना द्रव्य आणि गुणामध्ये काय काय भेद आहेत ते, फरक काढताना काढलं होतं वाटतं. अजून एकदा घ्या म्हटलं. अजून एकदा घ्या, सांगा तुम्हीच. दीपाली भाभी, काढलं होतं ना आपण द्रव्य आणि गुणांमध्ये भेद. विशाल भाई सांगताय काय? आता सांगितलं सगळं. संज्ञा भिन्न भिन्न आहे. ह्याची संज्ञा द्रव्य आहे, ह्याची संज्ञा गुण आहे, म्हणून यांच्यामध्ये भेद आहे. लक्षण काय भिन्न भिन्न आहे? अनंत द्रव्यांचा अनंत गुणांचा पिंड आहे तो द्रव्य आहे, आणि इथं गुण आहे ते स्वतंत्र असतात, किंवा जे द्रव्याच्या सर्व भागात सर्व अवस्थेत व्यापतात त्याला गुण म्हणतात. त्यामुळे लक्षण भिन्न आहे. आणि संख्या, द्रव्याची संख्या एक आहे, पर्यायाची संख्या अनेक आहे. गुणांची संख्या अनेक आहे. पुढं द्रव्य म्हणजे
आपण पर्यायामध्ये घेतलं होतं तेव्हा प्रतिभास भेद घेतला होता. हा, ते पर्यायाच्या अपेक्षेने वेगळं वेगळं काढलं होतं. हा. इथं काय होणार? शक्तिमाने घेतलं होतं, ते पण पर्याय, अंशोकापिंड आणि अंश. ते द्रव्य ते आणि पण अंश होईल पर्यायामध्ये ना, भेद दाखवले. द्रव्य आणि गुणात कसे लावणार? अंश गुण होणार द्रव्य रेखा. अंशी आहे आणि गुण अंश हा, आहे. अंश आणि अंशी रूपाने केलं तर चालतंय. तसं शक्ती आणि शक्तिमान म्हणताय तुम्ही. बर, द्रव्य हे अंशी आहे आणि गुण हे अंश आहेत. पुढं कालभेद घेता येईल का दिदी? त्रिकाल गोचर आणि वर्तमान को विषय करणे वाली. गुण पण म्हणजे त्या पर्यायानेच आपण जर घेतलं तर नाही नाही, तसं तर गुण त्रिकालीच कुठं? आहेत. गुण पण त्रिकाली आहेत. आहेत उपयोगाच्या हिशोबाने फक्त. पर्यायाकडे जाणार ते कथन. आणि मग परिणाम विशेषात पण लागणार नाही ना, अनादि अनंत एक स्वभाव रूप, नाही, हे पण नाही लागणार. दोघांमध्ये पण ते लक्षण जाणार आहे नित्य असल्यामुळं. अजून द्रव्य आणि गुणामध्ये काय फरक असतो मामा? उदाहरण लावा. उद्गल द्रव्य घेतलं तर त्याचे गुण स्पर्श रसगंध वर्ण आदी. सर्व गुणांना आधार देणे हे द्रव्याचं प्रयोजन आहे हा, आणि गुण बरोबर त्याची आधी आहे. बरोबर. प्रयोजन काय? आधार आहे. हे घेतलं होतं मग हे आपण बघून सांगते, दिसते. व्यापक व्याप्य. हा, इथं अंश आणि अंशी मध्ये येणार की मग ते अंशी म्हणा किंवा व्यापक म्हणा, आणि अंश म्हणजे व्याप्य. अजून काय? आता सोनूला सांगणार आहे सगळं. बघून सांगाली म्हणून. घेतलेत त्यांनी इथं जराशे, वाचू आपण थोडस पुढं आहे. तेच वाचते पहिल्यांदा. स्पर्श रस गंध वर्ण पुद्गलों के उसी प्रदेश में है, फिर क्यों समझा रहे हैं? क्या कोई लोग ऐसे हैं कि स्पर्श रस गंध वर्ण को एक जगह न मानते हो, अलग अलग मानते हो, और यहाँ परस्पर भिन्न भिन्न हो? क्या कोई लोग ऐसे हैं? कोणी असं मानतं का की स्पर्श रस गंध वर्ण हे वेगळे वेगळे आहेत? तर घेतलं होतं आपण एका मतवादींचं मत. बहुतेक बौद्ध मतवादी आहेत जे रूपक्षण रसक्षण असं वेगळे वेगळे मानतात, किंवा पृथ्वीमध्ये वेगळे वेगळे गुण आहेत, जलात वेगळे आहेत, अग्नीत वेगळे आहेत, असं ते मानतात. म्हणजे सगळे गुण एकाच ठिकाणी मानत नाहीत. म्हणून त्यांच्यासाठी सिद्धी केली इथं. निरंशवादी जिसका एक भेद बौद्ध भी है, निरंशवादियों के सिद्धांत में यह बतावा है कि रूप क्षण पूर्ण वस्तु है, किसी की अपेक्षा नहीं करता। रस क्षण अलग वस्तु है, गंध क्षण अलग वस्तु है, स्पर्श क्षण अलग वस्तु है, और इतना ही नहीं, नील क्षण, पीत क्षण, रक्त क्षण, रंगों में भी जितने भेद है वे इतने ही स्वतंत्र स्वतंत्र अलग अलग पदार्थ है। तभी तो समझाने की जरूरत पड़ती है कि ये रूप रस आदि भिन्न भिन्न नहीं है, किंतु एक ही अखंड द्रव्य के गुण है। ऐसी ही बात जीव में लगा लो। जीव में ज्ञान दर्शन सुख दुःख आनंद ये क्या अलग अलग है? जीवामध्ये मामा, जीवामध्ये ज्ञान दर्शन आनंद सगळं एकत्र आहे, की एका जीवामध्ये ज्ञान आहे, दुसऱ्या जीवामध्ये आनंद आहे, तिसऱ्या जीवामध्ये चारित्र्य आहे, असे वेगळे वेगळे गुण नाही आहेत. एका जीवाच्या ठिकाणी सगळे अनंत गुण आहेत. कहीं उपाधि के संबंध से सुख दुख हो, उपाधि का संबंध नहीं तो आनंद हो गया। कैसे ही हो, चाहे विभाव हो चाहे स्वभाव हो, रहता तो जीव के प्रदेशों में ही ना, भिन्न भिन्न कहाँ है? जरी विभाव पर्याय असेल, स्वभाव पर्याय असेल, तरी सुद्धा जीवापासून ती भिन्न नाही। जो ज्ञान को अलग मानते हो, सुख दुख को अलग मानते हो, आनंद इच्छा को अलग मानते हो, नैयायिक सिद्धांत है ऐसा जो ये अलग अलग चीज मानते हैं। और भी है,
जैनों में भी कुछ लोग ऐसे ही ख्याल के हो सकते हैं। तो बात यह बतलाई जा रही है कि जितने गुण हैं वे गुण अलग अलग कुछ नहीं है, एक ही अस्तित्व में है, एक ही आधार में है। वह आधार है द्रव्य का. म्हणून इथं घेतला आपण गुण हे आधेय आहेत आणि द्रव्य हे आधार आहे. आधेय म्हणजे काय मामा? आधार म्हणजे समजतंय. आधेय म्हणजे त्याच्या आधाराने राहणारे. जसं तुम्ही घरातले कर्ता पुरुष, तुम्ही आधार आहात घराचं आणि तुमच्या आधाराने घरातले सगळे राहतात, तर ते सगळे आधेय. तसं द्रव्य आधार आहे आणि गुण हे त्याचे आधेय म्हणले जातात. द्रव्य के बिना गुण नहीं, गुण के बिना द्रव्य नहीं, क्योंकि द्रव्य गुणों में अभिन्नता का भाव है, व्यतिरेक कुछ नहीं है. इसलिए द्रव्य गुण में चूंकि ये अभिन्न सत्व से निष्पन्न है, सत्ता इनकी न्यारी न्यारी नहीं है, इस कारण इनमें अभेद है. कुठल्या अपेक्षेने अभेद आहे? सत्ता प्रदेशाच्या अपेक्षेने म्हणा, सत्तेच्या अपेक्षेने म्हणा, अभेद आहे. द्रव्य और गुण ये अभिन्न प्रदेश में निष्पन्न है. द्रव्य के प्रदेश अलग, गुण के प्रदेश अलग ऐसा नहीं है. इस कारण से इनमें भिन्नता नहीं. द्रव्य का और गुण का एक ही काल है. काल भेदात घेतलं होतं ना आपण एक द्रव्याचं, द्रव्य आणि गुणांचं. तर इथं सांगताय द्रव्य आणि गुणांचा काळ सुद्धा एकच आहे. जब से द्रव्य है, जब तक द्रव्य है तभी से गुण है और तभी तक गुण है. द्रव्य जेव्हापासून आहे तेव्हापासून गुण आहेत. तसं माझा जीव जेव्हापासून आहे तेव्हापासून माझ्यामध्ये ज्ञान, आनंद, चारित्र्य, केवल ज्ञान सगळे गुण आहेत. आणि जे गुण आहेत ते जेव्हापर्यंत राहणार द्रव्य, तेव्हापर्यंत ते गुण पण त्याच्याबरोबर राहणार. सो शाश्वत एक क्षण की भी लहुराई जेठाई छोटा बडापण नहीं है. म्हणजे द्रव्य मोठं आणि गुण छोटे किंवा गुणांमध्ये कमी जास्तपणा असं कधीही होत नाही. एक ही काल में इन सबका उत्पाद व द्रव्य सब कुछ एक ही साथ एक ही प्रदेश में होता है. इस कारण द्रव्य गुण अभिन्न है और एक ही स्वरूप है. तो यूं द्रव्य क्षेत्र काल भाव से द्रव्य गुणों में अभेद है. कुठल्या अपेक्षेने अभेद आहे हे भेद दाखवलो आपण. अभेद कुठल्या कुठल्या अपेक्षेने? फक्त प्रदेशाच्या अपेक्षेने सांगितलं ना आपण, तर त्यांनी चारही घेतले. द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव या अपेक्षेने द्रव्य आणि गुणांमध्ये अभेद आहे. हे लिहा म्हणजे माहिती राहावं म्हणून. कसं? द्रव्य अपेक्षेने अभेद आहे म्हणजे दोघांचं अस्तित्व एक आहे. क्षेत्रापेक्षेने अभिन्न आहे म्हणजे प्रदेश एक आहेत. काल अपेक्षेने अभिन्न आहे म्हणजे जेव्हापासून द्रव्य तेव्हापासून गुण आहे, जेव्हापर्यंत द्रव्य राहणार तेव्हापर्यंत गुण राहणार. या अपेक्षेने काल अभेद आहे. आणि भाव म्हणजे दोन्ही एक स्वरूप आहेत म्हणून सांगितलं भाव अपेक्षेने सुद्धा अभिन्नता आहे त्यांच्यामध्ये. इस कारण से ये भिन्न भिन्न नहीं है. अच्छा, यह वस्तु तथ्य तो जाना जा रहा है, पर ऐसा सब कुछ जानकर हमको शिक्षा क्या मिलती है कि अपने आप के द्रव्य को देखो. मैं आत्मा द्रव्य हूँ, निरंतर परिणमता रहता हूँ, अपना कोई स्वभाव रख रहा हूँ, उस ही स्वभाव में इसमें परिणमन चल रहा है. उस स्वभाव के भेद करे. अनंत गुण है, उन गुणों का स्वभाव का जो सही परिणमन होना चाहिए, यानी अपने आप अपने ही सत्व से पर की अपेक्षा बिना, पर के संबंध बिना जो उसकी हालत होनी चाहिए वह हालत है निर्विकार शुद्ध आत्मद्रव्य. पराच्या अस्तित्वाशिवाय, पराच्या सहकार्याशिवाय माझं अस्तित्व राहू शकतं. तर ते कोण आहे? स्वभाव रूप नैसर्गिक, काय म्हणायचं, नॅचरल जे द्रव्य आहे ते निरपेक्ष आहे. जिसे कह लो सिद्ध भगवान. उनमें लगा लो द्रव्य गुण पर्याय, सब एक रस रहते हैं. और वहां द्रव्य गुण पर्याय का समझना कुछ कठिन है.
हम आपके द्रव्य गुण पर्याय के सामने, म्हणजे आपण आपल्या द्रव्याशी कंपेअर करून जर सिद्धांतचं द्रव्य बघू लागलो तर हम अपनी पर्याय में जल्दी क्यों समझ लेते हैं कि हमारे ये सब उल्टे उल्टे है। देव, नारकी, त्रियंच, मनुष्य, क्रोध, मान, माया, लोभ झट समझ में आ जाता है कि परिणम रहा है यह जीव। आपल्याला जे परिणमन दिसतं ना, जसं की तुम्ही आता शांत आहात, बाहेर गेल्यावर अशांत असता, हो का नाही? नाही ना? तर सगळीकडे मी शांत आहे, मग भगवान शांत आहेत, त्यांची शांती वेगळी आणि आपली शांती वेगळी. आपली शांती एवढीशी असती, छोटीशी, क्षणिक, पण स्वभाव शांत आहे हे पाहत नाही म्हणून अशांत होतो. मग आपल्याला अशी पर्याय बदलतीये म्हणून वाटतंय आपल्यामध्ये परिणमन चालू आहे. सांगा वरती आदिनाथ भगवान केव्हापासून बसलेत? किती वर्ष झाले बसलेत? केव्हा बसवलं आदिनाथ भगवंतांना वर? 12 वर्ष होऊन गेले ना? 13 वर्ष झाली. 13 कसं? हां, 13 वर्ष झाली, बरोबर. 13, 25. हां, तर 13 वर्ष झाली बसलेत. सांगा त्यांच्यामध्ये परिणमन चालू आहे का बंद आहे? काय चालू आहे? असेच तर बसलेत तेव्हापासून, कुठं काय परिणमन? तर जे जीव आहे त्याच्यामध्ये तर परिणमन चालूच आहे, ते सिद्धावस्थेमध्ये आहेत. आणि इथं जी प्रतिमा स्थापन केली ती पण 15 वर्षात जुनी झाली का नाही झाली? म्हणजे त्या प्रतिमेमध्ये पण पुरण गलन उत्पादवे ध्रुव चालूच आहे. म्हणून सिद्धांमध्ये सुद्धा प्रतिसमयाला परिणमन चालू आहे. पण त्यांच्या ठिकाणी आपल्याला विषमता दिसून येत नाही. कमी जास्त झालं, काहीतरी वेगळी पर्याय उत्पन्न झाली असं दिसत नाही सिद्धांमध्ये, म्हणून आपल्याला त्याची ओळख पटत नाही. कोई दूसरी चीज़ डबल पड़ी हो किसी चीज़ में, जैसे गेहूं में चने मिले हैं तो बड़ी जल्दी समझ में आता है क्योंकि ये भिन्न भिन्न चीज़ है, ये पड़े हैं, दूर से ही देख लिया. गव्हामध्ये डाळ मिसळली तर समजते आपल्याला वेगवेगळं असल्यामुळं, ते वेगळं काढू शकतो. तो वह भगवान एक रस है, द्रव्य गुण पर्याय सब एक तन्मय है, वहाँ अवस्था प्राप्त है, वहाँ ही अनंत आनंद है, विषमता में लाभ नहीं है. तो वह चीज़ प्राप्त कैसे हो, वह शुद्ध स्वरूप हमको कैसे मिल जाए. शुद्ध का ध्यान करे तो शुद्ध स्वरूप मिल जाएगा, अशुद्ध का ध्यान करेंगे तो अशुद्ध ही अशुद्ध बने रहेंगे. म्हणून महाराजांच्या याच्यावर वाक्य लिहिलंय ना समाधीवर, काय? शुद्धम तु वियाणंतो शुद्धम चेव पयम लहदी जीवो. जो शुद्धाला जाणतो तो शुद्धालाच प्राप्त होतो. आणि जाणंतो दु अशुद्धम अशुद्धमेव पयम लहदी. जो अशुद्धाला जाणतो तो नियमाने अशुद्धतेलाच प्राप्त करतो. म्हणून सांगतायत काय? जो जानता मैं शुद्ध हूँ वह शुद्धता को प्राप्त हो, जो जानता अविशुद्ध वह अविशुद्धता को प्राप्त हो. मग तुम्ही कोण? शुद्ध का अशुद्ध? मामा, शुद्ध का अशुद्ध तुम्ही? विचार करताय. मी शुद्धच आहे. मी आत्माच आहे की मग मी कोण आहे? मी आत्मा आहे. म्हणून मी शुद्धच आहे हे पहिल्यांदा सांगायचं. बाकीचं कोणाला सांगायची गरज नाही. अशुद्धी दिसतीये आपल्याला, पण मी शुद्ध आहे हे आपल्याला निर्णय करायचा आहे. म्हणून ते संस्कार करायचे. मी कोण? मी शुद्धच आहे, माझ्यामध्ये अशुद्धी नाहीच. म्हणून सिद्धांकडे पाहिल्यावर आपल्याला हा बोध मिळतो की माझे गुण माझ्यामध्ये चिरस्थायी आहे, ते अनादि अनंत शुद्ध आहे. त्याला जाणा तर सगळी अशुद्धी पर्यायातून सुद्धा सहज नष्ट होणार. हो, मी परमात्मा आहे. सांगा ध्यान, सांगा की, सांगा ध्यान, सांगा की 1 मिनिट. मी करते ध्यान, तुम्ही सांगा. मी आहे आहे आहे. मी अनादी काळापासून आहे. मी पुढे अनंत काळपर्यंत असणार आहे. माझ्या कोणीही नव्हते, कोणी नाही, कोणीही असणार नाही. पूर्वी मी एकटाच होतो, आत्ताही मी एकटाच आहे.
भविष्यात देखील मी एकटाच असणार आहे. एकोहम. ओम विसर्जन.